हाय सर्वांना. तर बघा, गुड मॉर्निंग. बघा माझं लिकरू कसं बसलंय. थंडी वाजायला लागले जास्त बघा. आणि मी शीतल, तुमचं अगदी माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि कसं हसू यायला लागले श्रावणीला, थंडी वाजते म्हणून तिला आज कुडकुड कुडकुड व्हायला लागले बघा. तर 12 वाजलेत बरं का, वाजायला 5 मिनिटं कमी येतं, पण थंडी अशी इतकी झाली ना की असं खाली सुद्धा पाय ठेवू वाटणं झालंय. आणि स्लाबमध्ये तर लईच थंडी वाजते. फरशी स्टाईल असली का म्हणजे इतकं थेट भरतीत पायाला. तर झालं की नाही तुमचं जेवण, चहा, नाश्ता? अजून चहा चालू असेल कोणाचा, कारण थंडी भरपूर आहे. तर श्रवणावरून आत्ताच म्हणजे आलो, 10:30-11 वाजले असतील. स्वयंपाक वगैरे, भाजी बनवली, चपात्या बनवल्या आत्याने. नंतर बघा मावशी आणि जे मेन म्हणजे जाणार होतो मग आजीकडं, माझ्या आजोळी जाणार होतो. तर ठरलं होतं सगळं. म्हणलं चला पटकन जायचं. आणि फोन केला अगोदर मावशीला, ती बरं झालं, मावशीलाच बघण्यासाठी जाणार होतो. तर मावशी आणि माझ्या आजी तिकडं सांगोल्याला यायला लागली की तिची आजी आजारी असल्यामुळं दवाखान्यात तिलाच घेऊन यायला लागले. म्हणले अगं, मी म्हणलं अगं बरं झालं मी कॉल केला, नाहीतर आमचा फुकटचा हेलपाटा झाला असता. आणि एवढ्या लांब जाणं येणं आहेच की, 1 तास तरी लागतोय सहज म्हणजे गाडीवरती. आणि मग परत कॅन्सल झालं रिटर्न. मग भाजी बनवली, पोरांना जेवायला घातला. आणि माझी तर मी आज उपवास धरलाय. पौर्णिमा आणि म्हणजे रविवार पण असतोय, कुळस्वामीचा वार, त्यामुळे दोन्ही पण घडते म्हणून आजच मी, काल नाही धरली, उरलेली पौर्णिमा मी आज धरली. आणि मग काय नाही आज उपवासाचं पण काय नाही बनवलं. तर स्वयंपाकच फक्त झालाय. मुलं जेवण केली, ह्याने जेवायला येणार आहेत अजून, आत्या जेवायचे. तर बघा की मूडच गेला. असं म्हणजे हौसानं चाललो आजीकडं बाबा आजोळी म्हणून जरा वेगळंच फिलिंग होतं. तर बघा मूडच हाफ झाला सगळा. उद्या आमचं काम हे असं काहीतरी असतं म्हणून आजच जाऊया म्हणलं ह्यांना. तर कुठलं काय आणि कशाचं काय असं झालं बघा. आणि देवाला पण जाणार होतं कुळस्वामीला, पण भरपूर लांब आहे आणि थंडीचं आणि श्रवण पण होतं, त्यामुळं मग कॅन्सल झालं. जाऊ दे म्हणलं, मावशीला पण भेटून होय. ह्यांनी पण गेलं नव्हतं मावशीला भेटायला ऑपरेशन झाल्यापासून. सगळ्यांचंच होतंय भेटणं. मी पण घरी आल्यापासून म्हणजे गेलीच नाही बघायला. तर तीच यायला लागले, तर काय योगायोगच झाला. आता सांगोल्याला जाऊन बघूया, आपणच भेटूया. मी तिला ये म्हणलंय आजीला घेऊन, आली तर ठीक आहे, नाही मला पण म्हणजे आणायचं म्हणलं गाडी, मग दोघी बसायला येत नाही आजीला गाडीवर व्यवस्थित, तब्येत पण आहे जास्त आजीची, त्यामुळे बघूया मग. नाही तर मग सांगोल्यातच भेटून यायचं मग आपणच 10 मिनटं ह्यांना घेऊन. बघूया मग काय होते. तिची 4 दिवस झालं तब्येत ठीक नव्हती, पण तिथला गुणच येत नाही तिला. इथं सांगोल्यात कुठलं हॉस्पिटलचं म्हणजे डॉक्टरांचं तिला गुण येतोय, म्हणून मग इकडंच आणावं लागलं. आता आई वगैरे लावतील किंवा काय, आता काय माहीत नाही काय होते. फोन करायचा जरा वेळानं. तुमचं झालं का नाही जेवण? तर इकडं बघा शंभू बसलाय जेवण करून. श्रावण बघा कशी झोपले. तिला वाजली थंडी वाजते का श्रावू? लय वाजते. कुठं वाजते ग? कुठं वाजते? हु अशी वाजते का? तर चला मग आता हे येतील बघा, जेवायचं टायमिंग झाले. सगळं माझं डोकं दुखायलंय, मूड हाफ झालाय. तुम्हाला माझी आजी मावशी माझा आज दाखवा म्हणलं यूट्यूब फॅमिलीला, माझ्या मैत्रिणींना. तर कुठलं कशाचं काय, सगळं मूड हाफ झाला. आणि उद्या आणि काहीतरी काम असलं नंतर मग उद्या जायचं असं काहीतरी, बघू काय होते. नाहीतर आमचं काहीतरी काम निघतंय मध्येच उद्या, सर्वे आला काय आला असं काहीतरी होतंय. चला मग भेटूया, बघू आता काय होते पुढचा. या दुसरी खायला बघा. तर शाबू केलं वाळत दीड, सांगोल्याला चालले मी. तिला जास्त शाबू खायचा म्हणून केलाय, तर मग मी पण थोडा खायला जाईल शाबू. तर जाणार आता सांगोला, आजी मावशी आले भेटायला. काढ्या तिथे मिळाला तर व्हिडिओ मग तुम्हाला माझ्या आजी मावशी दाखवते. आणि मग बाजार पण येतात घेऊन येणार आहे. तर आम्ही दोघं चाललोय बघा. या खिचडी बघा दवाखान्यात येणे बसली. आजी मावशी गेली आतमध्ये, ते रिपोर्ट आलाय बघायला. तर बघूया आता. तर इकडं आहे बघा हॉस्पिटलचं केबिन, कॅमेरा वगैरे नाही तर इथं आहे. दिल्ली मावशाची रिपोर्ट आला बघायला. तर बघूया आता काय होते. काय झालं? गुडघ्याला काय म्हणलं रिपोर्ट? चांगला आहे म्हणलं ती बीपीच्यामुळे ती साखर नाही खायला, मला साखर नाही.
का नाहीच की आपल्या घरात राहायचं ते पांढरं तर बघा चहा वगैरे झाला आणि आजीला आणि मावशीला भेटायचं झालं. तिथं त्यांना चहा नाश्ता वेळ गेला भरपूर आणि रक्त आणि म्हणजे चेक केलं तर रक्ताचा रिपोर्ट यायचा होता म्हणून वेळ भरपूर झाला बघा. त्यामुळे मग आम्ही पण तिथं थांबलो त्यांना. मग चहा नाश्ता हां हां तर मग आलो आणि दुपारी मग बाजार पण येत आहेत आणला आणि मग भाज्या वगैरे आता निवडायला मी एक भाजी निवडून इकडं गरगट्याची शिजत घातले. तर आता चला आम्ही बांगड्या भरायला आमची मोठी जाऊबाई आणि मी. तर आज लग्नासाठी बांगड्या आहेत तिकडं चालू सांगितलं होतं. तर चला मग जाऊन येतो बांगड्या घालायला. श्रावणी गॅस चालू आहे तर भात घाल. हां भाजी नाही शिजली तिचं दप्तर हे केलं वाळलं नाही दप्तर. तर चला मग जाऊ कसं मला स्पॉट कसलं उठले ते पिंपल्स दुखायला लागले मला लई. तर चला जाऊ का झालं काकूच काकीला फोन केला काय उचलं नाही काकी. कधी पण करायचं शिजल्यावर डाळ शिजली का मग भाजीचा काही विषय नाही. नंतर गरगट्याची भाजी घातली उपवास आहे परत संध्याकाळ वेळ होते किती वेळ लागणार आहे. तर भाजी पण घातली आणि भात घाल म्हणलं श्राव घालते भात वगैरे तिला येतो. भाकरी आल्यावर करायची चला मग जाते. तर बघा बांगड्या घेऊन आलो. तर बांगड्याला कसं साड्या घेतात ना तर बांगड्या घातल्या नाही तरी आणलेत घरी. तर छान अशा वेगळ्या कलरच्या आहेत ह्या रेशमी पाहिजे तसं होते पण आम्ही नेहमी मी अशाच घालते त्यामुळे ह्याच्यात वेगळ्या येतात श्रवान पण बांगड्या घातल्या. आणि तर साडी आता लगेच रिटर्न आता सगळीकडे रीती रिवाज आहे साडी केली का लगेच रिटर्न साडी. तर तसं काही नाही बघा त्यांनी केलं. तर हे असे करंट दिले तुम्हाला ओपन करून दाखवते. प्रत्येक म्हणजे बायकांना हळदी कुंकू लावून हळदी कुंकू पण ह्यात भरलेत करंडामध्ये आणि असे नाही एक पण नाही की असं एक हळद आणि एक कुंकासाठी मस्त असं निघत नाही निघते. दाखवते की भरल्यामुळे बघ किती वेळ भरला असेल लावायला सगळ्यांना. हे बघा असं ह्यात हळद आणि ह्याच्यामध्ये कुंकू आहे असं बघा भरपूर कुंकू. ते रुद्रनं आणलंय आमच्या आगावनं असं बघा. कसं वाटलं सांगा बरं का. छान वाटते मला तर आवडली ही कल्पना की साड्या द्या आणि घ्या महागारी रिटर्न लगेच ते छान नाही वाटत. ते बरं वाटलं मला पण आवडलं असं काहीतरी वेगळं काहीतरी नवीन. आणि मग आता स्वयंपाक केलाय बघा. भाजी गरगट्याची दाखवू शाहू भाजी आणि श्रावण भात हे केलंय बनवलंय पण दाखवू. बघा गरगट्याची भाजी केली. इकडं दूध वर येले इकडं भात केलाय. तर बघा गरगटा मस्त भरपूर दिवसात आता गरगट्याची भाजी खाणार आहे. तर आज माझा उपवास आहे आणि भाकरी करायची चपाती पण आहे घेवड्याची शेंग आहे भात भाजी झाली तर भाकरी गरम 2-3 बनवायच्या आणि मस्त असं जेवण करायचं उपवास सोडायचा. तर चला मग भेटूया. इथंच व्हिडिओचं एंड करते मी. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मग बाय सर्वांना गुड नाईट.